राज्याचे लक्ष ज्याकडे लागलेले होते त्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा एकतर्फी पराभव करत ऐतिहासिक विजय संपादन केला. विशेष म्हणजे पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पार करत गीतेंनी महायुतीच्या गोटाला जबरदस्त धक्का दिला. निवडणुकीत एकूण 618 मतदारांनी मतदान केलं होतं. त्यापैकी 13 मते अवैध ठरल्यानं 605 मतं वैध मानण्यात आली. विजयासाठी 303 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मात्र मतमोजणी सुरू होताच गोकुळ गीतेंच्या बाजूनं मतांचा पाऊस पडत होता. त्यांनी तब्बल 357 मतं मिळवत पहिल्याच फेरीमध्ये विजयावर शिक्कामोर्तब केला. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना केवळ 248 मतांवर समाधान मानावं लागलं, तर प्रसाद हिरे यांना एकही मत मिळालं नाही. या निकालानं नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली असून महायुतीच्या अभेद्य मानल्या जाणाऱ्या मतांमध्ये मोठी फूट पडल्याचं स्पष्ट झालंय. संख्याबळ महायुतीच्या बाजूने असतानाही मोठ्या प्रमाणावर झालेल्या क्रॉस वोटिंगमुळे गोकुळ गीतेंचा विजयाचा मार्ग सुकर झाला. मतमोजणीपूर्वीच केंद्रावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. गोकुळ गीतेंनी मतमोजणी कक्षात उपस्थित असलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेत नियमांचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर दोन्ही गटांचे समर्थक आमने-सामने आले. मतमोजणी केंद्रात जोरदार शाब्दिक चकमक झाली. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. महायुतीच्या नेत्यांना सुरुवातीपासूनच छुप्या मतदानाचा संशय होता. निकालानंतर तो संशय वास्तवात उतरल्याचं दिसून आलं. ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनी अधिकृत उमेदवाराऐवजी बंडखोर गोकुळ गीतेंना पसंती दिल्यानं महायुतीच्या राजकीय गणिताला मोठा धक्का बसला. या निकालानंतर गोकुळ गीते यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जल्लोष करत गुलालाची उधळण केली. याबरोबरच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गोकुळ गीते यांची अधिकृत विजयाची घोषणा करत प्रमाणपत्र सुपूर्द केलं. यावेळी गोकुळ गीते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खूप आनंद झालेला आहे. हा संघर्षातून आमचा विजय झालाय. खरंच पाहायला गेलं तर हा सत्याचा विजय झाला आज. आणि सुज्ञ मतदार असल्यामुळे योग्य तो उमेदवार निवडून आलेला आहे. त्यामुळे विधान परिषदेत सर्व मतदारांना ज्या त्यांचं मतदान आहे ते कुठेही प्रकार वाया जाणार नाही. गोकुळगावनी सकाळी बाईट दिलेली होती की मी मतदारांचा विश्वास चांगला ठरवेल. आज ते सत्य झालेलं आहे. आज आमदार घरासमोर पाठी लागणार आहे. गणेश गीते खरं तर दाव्यात दीर भाऊजाईचं सगळं नाही, आनंदच आहे सगळा. म्हणजे आम्हाला पूर्ण कुटुंबाला खूप आनंद आहे. आमचा हा विजय सगळ्या जिल्ह्याने बघितलाय की खूप संघर्षातून हा विजय झालाय. गणेश भाऊंचा देखील असेल. खूप संघर्षातून त्यांनी हा विजय मिळवला. आम्हाला सर्वांना आनंद आहे. भाजप 100% मी माझ्या बंधूंचीच इच्छा पूर्ण केलेली आहे. माझ्या भूमिका या मतदारसंघातल्या मतदारांपर्यंत पोहोचवल्या. त्यामुळे आजचा विजय आपल्याला दिसतोय. खरं तर तुमचा विजय झाल्यानंतर दराडेंकडनं टीका करण्यात आली आहे. महायुतीनं घात केला. त्यांच्या टीकेला काही मी उत्तर द्यायला बांधील नाही. मी या मतदारसंघातल्या ज्या मतदारांनी मला मतदान केलं मी यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी पुढील 6 वर्षासाठी बांधला गेला. खरं तर ही निवडणूक आपल्याला कौटुंबिक दृष्ट्या देखील टोकाला गेल्याची पाहायला मिळाली. आपल्या वडिलांचा उद्धार केल्याचं या निवडणुकीत पाहायला मिळालं. आपली बहीण विजयानंतर या ठिकाणी भाऊक झालेली आहे. आपल्या डोळ्यात देखील पाणी दिसतंय. माझे वडील मागच्या 7 वर्षापासून पॅरालाइज आहे. ते कुठल्याही प्रक्रियेत नाही. त्यांनी खूप मोठं काम माझ्या मागे उभं करून ठेवलेलं आहे. मागच्या 40-50 वर्षात माझी चुलते त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला परिचित आहे. आणि असं एक मोठं काम आमच्या कुटुंबाच्या मागे आहे. आम्ही रात्रीतून जन्माला आलो किंवा लगेच जाऊन फॉर्म भरला अशी काही प्रक्रिया घडलेली नाही. या मागे खूप लोकांचे आशीर्वाद आमच्या मागे आहे कुटुंबाच्या. आणि त्या लोकांनी 40 वर्षात माझ्या आई वडिलांनी काका काकूंनी किंवा कुटुंबजनांनी जी पुण्याही कमवली आज त्या पुण्याचे सार्थक झालं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.